हडपसर परिसरात जीवघेण्या बेकायदेशीर होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे। नियमांची पायमल्ली करत उभारलेली ही होर्डिंग नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे। वृक्षतोड करून फांद्या कापून अनेक ठिकाणी मोठ्या आकाराची होर्डिंग उभारण्यात आली आहे। प्रश्न असा आहे की या होर्डिंग माफियांना अभय कोण देतोय? पुणे सोलापूर रोड, शेवाळवाडी, 15 नंबर, मांजरी केशवनगर, मुंडवा, पिंगळे वस्ती, उंडरी, ससाणे नगर या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग दिसून येतात। काही ठिकाणी ही होर्डिंग इतकी धोकादायक आहे की कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते। रोखोक महाराष्ट्र न्यूजने या गैरप्रकारांवर मालिका प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेने हडपसर परिसरातील 7 अनधिकृत होर्डिंग हटवले। मात्र अजूनही मगरपट्टा, आकाशवाणी, दर्शन परिसरात अनेक धोकादायक होर्डिंग उभे आहेत। मग उर्वरित होर्डिंगवर कारवाई कधी, असा सवाल नागरिक विचारत आहेत। नागरिकांच्या मध्ये अशीही चर्चा आहे की काही अधिकाऱ्यांच्या पातळीवर सेटलमेंट होत असल्यामुळे कारवाई थंडावते। यामुळेच होर्डिंग माफियांचे धाडस वाढते आणि महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूलही बुडतोय। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत। या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता हडपसर परिसरातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू असून एकही अनधिकृत होर्डिंग ठेवले जाणार नाही, सर्व काढले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले। आता प्रश्न इतकाच आहे, कारवाई 7 होर्डिंग पुरतीच मर्यादित राहणार की होर्डिंग माफियांवर खरोखरच कडक कारवाई होणार? नागरिकांचे प्राण महत्त्वाचे की बेकायदेशीर होर्डिंग मधून होणारा फायदा, हे प्रशासन ठरवणार का? अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।